नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे रेविट आर्किटेक्चरच्या 5व्या एपिसोडमध्ये. तर आज आपण स्टेअरकेसचा पार्ट बघणार आहोत. तर ह्या आर्किटेक्चरच्या टॅबखाली इथे हे स्टेअरचा हा ऑप्शन आहे आणि इथून जर ड्रॉप डाऊन केलात तर इथे हे असेंबल स्टेअर, कास्ट इन प्लेस स्टेअर आणि प्रीकास्ट स्टेअर असे 3 ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. तर इथून आपण ही पहिली स्टेअरकेस करू आणि इथे बघा, इथे याचा ही रुंदी आहे, ॲक्च्युअल रन विड्थ ही समजा आपण 3 फूट आहे ती 4 फूट केली. 4 फूट एंटर. आणि समजा आपल्याला इथे ॲड करायचे आहे, तर आत्ता आपण तात्पुरतं हे इथे ॲड करू. ही अशी झाली. त्याला काय करू आपण, ही इकडे मूव्ह करून घेऊ, म्हणजे 3Dत आपल्याला ती बघायला सोपी पडेल इथे. आणि जर 3D मध्ये बघितलात तर ही अशी दिसते. आणि इथे ओके केलात तर ही फिनिश झाल्यावरही आपल्याला ही अशी दिसते. याचा पाथ वगैरे सगळे एडिट करता येतं आपल्याला. हे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवेनच. पुन्हा आर्किटेक्चरमध्ये गेलो, स्टेअरमध्ये गेलो आणि पुन्हा लेवल 1मध्ये गेलो आणि आता आपल्याला दुसरी स्टेअरकेस बघायची आहे. ही मोनोलिथिक आहे आणि ते ओके केलात की इथे 3D मध्ये जाऊन ही स्टेअरकेस आपल्याला ही अशी दिसते बघा. जर एलिव्हेशनमध्ये गेलात तर बघा, ही बॉटम लेवल 1 पासून चालू झालं आणि इथे ही लेवल 2 पर्यंत गेले. आता इथे ही गेलेली नाही आहे. ती का गेली नाही ते मी पुढं सांगतोच तुम्हाला. आता आपण तिसरी स्टेअरकेस बघूया. स्टेअरकेस कास्ट इन प्लेस. आता ही प्रीकास्ट. आणि ते ओके करायचं. 3D मध्ये गेलं तर ही अशी दिसते आपल्याला. ही प्रीकास्ट आहे आणि ही कास्ट इन प्लेस आहे आणि ही असेंबल आहे. असेंबलला काय आहे, फक्त इथं ही हा जो पार्ट आहे याला स्ट्रिंजर म्हणतात. ही स्ट्रिंजर आपल्याला इथे बघायला मिळते. आता जर याच्यात बघितलात तुम्ही, आहे रिअलिस्टिक आहे. थोडं मी हे शेडेड करून घेतो किंवा हिडन लाईन्स करतो. हां, हे थोडं क्लिअर दिसतं आपल्याला. तर आपल्याला हे रेलिंग आहे, रेलिंगसुद्धा आपल्याला एडिट करता येते. हे समजा इथं गेलात, इथं हे ग्लास पॅनल, हे असे ग्लास पॅनलचे पण आपण ॲड करू शकतो रिअलिस्टिक. पुन्हा हे पण बदलायचं असेल तर आपल्याला हे ग्लास पॅनल आपल्याला असे ॲड करता येतात. पुन्हा समजा हे सुद्धा बदलायचं आहे आपल्याला. हे ग्लास पॅनल समजा हे बदलायचं आहे, ते सुद्धा ग्लास पॅनल हे असे आपल्याला वेगवेगळे करता येतात. पुन्हा आपल्याला ह्याच्यात सुद्धा एडिट करता येतं. समजा हे एडिट टाईपमध्ये गेला तुम्ही आणि इथे बघा, हे सगळं हे एडिटिंग. इथे हा प्रिव्ह्यू ॲक्च्युली नसतो. इथं क्लिक केलं की प्रिव्ह्यू इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि समजा तुम्ही इथं एडिटमध्ये गेलात, आता ही रेल 1 आहे, म्हणजे ही बघा, ही टॉप दिसते. ही याची उंची पण आपण कमी जास्त करू शकतो. किंवा समजा ही नकोच आहे तर आपल्याला हे डायरेक्ट हे डिलीट पण करता येतं. येस. आणि समजा रेल 2 ही सुद्धा डिलीट करता येते आपल्याला आणि ओके करायचं. ओके. तर बघा, हे असं दिसतं आपल्याला. सगळ्या ह्याच्यातच ते डिलीट झालं आता. म्हणून ते कधी पण कॉपी केलेलं बरं असतं. आपल्या ह्याच्यात व्हर्टिकलच बॅलिस्टर असतात, हॉरिझॉन्टल रेल काय नसते. समजा तुम्हाला दुसरा बघायचा आहे तर ही गार्ड रेल आहे. गार्ड रेल म्हणजे काय, हे नॉर्मल रेलिंगच असतं आणि फक्त हा जो अजून त्याने एक एक्स्ट्रा कॉम्पोनंट ॲड करतात, तो जो म्हणतात गार्ड रेल.
हा गार्डरेल झाला. त्यानंतर ही मगाशी पाईप होती हे आता रेक्टेंगल झालं. गार्डरेल ही जी आहे ती सेमच राहते, फक्त बाहेरचं जे रेलिंग आहे ते बदललं जातं. आणि ही हँडरेल हे एकदम प्लेन सिम्पलमध्ये हे छान वाटतं. पुन्हा समजा अनेक बघायचं आहे तर हे हँडल जे पाईपचं होतं ते आता फक्त रेक्टँगलचं झालं आहे. अशा ह्याच्यात वेगवेगळे स्टेअरकेसचे ऑप्शन्स आहेत. पुन्हा आपल्याला स्टेअरकेस पण कस्टमाइज करता येते. म्हणजे कशी करता येते, समजा इथे गेला तुम्ही आणि इथं हे एडिट स्टेअर आहे, स्टेअर म्हणणं आहे. आणि पुन्हा आता आपण लेवल 1ला गेलो तर बघा, हे समजा आपल्याला असं नको आहे, हे थोडं समजा आपण इथं घेतलं आणि हे इथं घेतलं आणि येस केलं आणि 3D मध्ये गेलात तर बघा ही स्टेअरकेस आपल्याला अशी बदललेली बघायला मिळते. थोडंसं स्टेअरकेस मला रेविटमधलं कॉम्प्लिकेटेड वाटलं. बाकी सगळं फंक्शन छान आहे त्याचे. समजा आपल्याला याला एडिट करायचं आहे, एडिट स्टेअरकेस. तर समजा हे आपण इथं घेतलं आणि सॉरी ही त्याप्रमाणे हे वरचा पण हे ॲडजस्ट झाला. हा 3D मध्ये गेलात तर हा असा दिसतो. आता हेच स्टेअरकेसना आपण आपल्या प्लॅनमध्ये ॲड करू. लेवल 1ला गेलो, समजा आपल्याला इथे ॲड करायचे आहे तर ती कस्टमाइज कशी करायची ते मी दाखवतो. मी हे वायर फ्रेममध्ये शक्यतो काम करतो आणि इथून हे लाईन वेट आहे हे मी सध्या ऑफ करतो. आता स्टेअरकेसमध्ये जायचं आहे आणि मोनोलिथिक स्टेअरकेस कास्ट इन प्लेस करायचे आणि इथे एडिट टाईपमध्ये जायचं आहे. पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि इथे 3 फीट वाईडचीच आपण इंटरनल स्टेअरकेस असं याला नाव देऊ. ओके. आणि याची जी रायझरची हाईट आहे ती 6 इंच देऊ. एंटर करू. याच्यात आणि काय समजा एडिट करायचं असेल त्याच्यात एडिट करू शकतो आपण. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आपण जसं जसं पुढं जाईल तसं हे तुम्हाला मी सांगतो. हे ओके करायचं आहे. हे आहे ते नोझिंग असतं, ते आपलं टाईल बसवल्यावर आपण किती इंच पुढं काढतो ते वगैरे आहे. हे लँडिंग किती इंच थिकनेस आहे. हे जर इथे क्लिक केला तर आपण इथून आपल्याला हे लँडिंगचं थिकनेस आपल्याला बदलता येतं. आता हे 7 इंच आहे बाय डिफॉल्ट, ते 7 इंचच ठेवायचं आहे. पुन्हा हा राईट सपोर्टचा आहे. राईट सपोर्ट नन केला आहे तर आपल्याला समजा कॅरेज पाहिजे, ओपन पाहिजे की क्लोज पाहिजे हे सगळं करता येतं त्याच्यात. आता मी ह्याच्यात काही चेंज करणार नाही आहे. मी ओके करतो. आणि बघा इथून डिझायर्ड नंबर ऑफ रायझर 22 आहेत आणि ही 10.5 फूटच आहे. टॉप ऑफसेट काय आपण बेस ऑफसेट म्हणजे काय, समजा तुम्ही इथं 1 फूट टाकला तर या लेवलपासून 1 फुटावरनं ती स्टेअरकेस चालू होणार. पण आपल्याला तसं काय आता करायचं नाही, त्यामुळं आपण इथे हा 0च ठेवायचा आहे. आता आपण काय करू, ती स्टेअरकेस 3 फूट इथं. आता हे ऑप्शन बघा गेलं आहे तर इथे जायचं, हे रनला जायचं. तर इथून तुम्ही हॉवर केला तर असं हे इथं 4 फुटावरून आपण रेलिंग स्टेअरकेस आपण मार्क करून घेऊ. समजा इथे झाले. आता मी तात्पुरती करावलंय, मला दाखवेनच की ती फायनल कशी करायची. अशी केली, ओके करायचं आहे. जर 3D मध्ये बघितला तर आपल्याला ही अशी दिसते. आता ह्याच्यात तुम्हाला मी ह्याच्यात एडिट कसं करायचं दाखवतो.
तर इथे आर्किटेक्चरमध्ये गेला आणि आपल्याला समजा इथून 4 फुटावर टाकायचं आहे. तर मी हे जे आहे आर्किटेक्चरमध्ये हे इन मॉडेल लाईन्स हे कसं रेफरन्स लाईनसारखं आपल्याला वापर करता येतो याचा. इथून घेतली आणि हीच लाईन आपल्याला समजा कॉपी करायची आहे. तर हा कॉपीचा ऑप्शन आहे. इथून आपण 4 एंटर केलं की हे 4 फुटावर आपल्याला इथे ती लाईन कॉपी झाली. हे 4 फुटाची लाईन झाली. आता काय करायचं आहे, ही स्टेअरकेस आहे, ही सिलेक्ट करायची आणि ही मूव्ह करायची इथून ते इथंपर्यंत. पुन्हा मूव्ह करायचे इथून ते इथंपर्यंत. ही अशी झाली. तर 3D मध्ये चेक करू आपण. हे 3D मध्ये हे असं दिसतंय. आता जर तुम्ही बघितलं तर ही करणार आहे मी एन्क्लोज टाईप करणार आहे. एन्क्लोज टाईप करणार आहे म्हणजे काय, की इथून ही भिंत मी घेणार आहे अशी. त्यामुळे आपल्याला जे हे एक्सटर्नल रेलिंग आहे हे आपण डिलीट करायचं आहे. हे डिलीट झालं. लेवल 1 मध्ये गेलो आपण. आता हीच वॉल आहे, ही मी वॉल घेणार आहे इथंपर्यंत आणि काय करणार आहे, आर्किटेक्चरमध्ये जाणार, वॉल आणि ही 6 इंच थिक बेसिक वॉलच आहे ही मी. आता हे बघा, हे आतमध्ये आले तर मला ओरिएंटेशन बदलायचं आहे. मी स्पेस बार दाबणार, ही बाहेरच्या साईडला गेली. ही इथून इथे आणि या लाईनीपासून इथंपर्यंत समजा मी ही अशी क्लोज केली. आता 3D मध्ये चेक करू. 3D मध्ये बघितलं तर ही अशी दिसते आपल्याला बघा. आता ह्याच्यात आपण प्लिंथ ॲड केलेली नाही आहे बघा, हे खालून मोकळंच आहे. तर आता प्लिंथ कशी ॲड करायची त्याला, तर आपण एलिव्हेशनला गेलो आणि ही प्लिंथ आहे. लेवलमध्ये गेला तर इथे ही प्लिंथ दिसते आपल्याला. तर आता ही एडिट बाउंड्री म्हणून आहे बघा. आपल्या आता जर तुम्हाला रिअलिस्टिकमध्ये बघितलं तर इथे दिसते बघा, सिलेक्ट केली, इथे ही सिलेक्ट केली की ही प्लिंथ सिलेक्ट झाली. एडिट बाउंड्री करायची तर काय करायचं आहे आपल्याला, एक ही लाईन घ्यायची आहे आणि ओके करायचं. 3D मध्ये बघितलं तर हे इथे नाही, ते हे झाले नाहीत, आपल्याला परत करावं लागेल. ही जी लाईन आहेत हे सरळ हे मी डिलीट करतो आणि याला ना हे आपण कॅडमध्ये फिलेट म्हणतो. ही झाली. आता अजून एक लाईन इथे ॲड करायची आणि आता ओके करायचं आहे. तर ही ॲड झाली 3Dत बघितलं तर ही प्लिंथ या आपल्या स्टेअरकेसच्या खाली ॲड झाली. आता जर बघितला तर आपल्याला फर्स्ट फ्लोअरला पण इथे एक स्लॅब ॲड करायला पाहिजे. तर मग हे लेवल 2 म्हणजे जर एलिव्हेशनमध्ये बघितला, ही लेवल 1 झाली, ही लेवल 2 झाली. लेवल 2ला जायचं आहे आणि रिअलिस्टिकमध्ये जाऊ आपण. इथे समजा या क्लिक केलं तर इथे बघा आपण 6 इंच थिकनेसचा एक स्लॅब तयार केलेला. तर याला काय करायचं आहे, एडिट बाउंड्री करायचं आहे आणि आपण पुन्हा ती बाउंड्री ड्रॉ करायची आहे. कशी, तर आपल्याला हे असं इथपर्यंत अंडो करतो, ही अशी करून त्याला मी ही फिलेट करून घेतो. ही आणि ही फिलेट झाली. पुन्हा ही घेऊन आता काय करायचं आहे, ही
खिडकी आणि ही लाईन आता मी काय करतो, ही आपल्याला काय पाहिजे, अशी पॉलीलाईन एकच तयार झाली पाहिजे. त्यामुळे मी सध्या तरी ही डिलीट करतो आणि ही लाईन आहे ना, इथून ते इथंपर्यंत आणि इथून ते इथंपर्यंत ही ॲड करतो आणि आता ओके करतो. तर आपल्याला जर 3D मध्ये बघितलं तर हा असा वरती एक सरफेस आपल्याला इथे ॲड झालेला दिसतोय. जो आपला हा जो स्लॅब आहे हा ॲड झालेला आहे. समजा तुम्ही ईस्टमध्ये गेलात आणि आपल्याला आता हा फ्लोर आहे, हा समजा मी इरेज केला, हा इरेज केला आणि हा एक इरेज केला. तर हा जो सरफेस आहे तो मी कॉपी करून घेतो. ह्या बेस पॉईंटला सिलेक्ट केलं आणि ह्या बेस पॉईंटला क्लिक केलं. तर 3D मध्ये बघू आपण. तर बघा तोच फ्लोर आपल्याला इथे हा ॲड झालेला दिसतो. आणि समजा आपल्याला स्टेअरकेस आपल्याला कॉपी करायचे आहे, सिलेक्ट करायचं आहे, याला कॉपी, इथून ते आता हे फक्त हॉरिझॉन्टल जायला लागले का, तर हा ऑप्शन ऑन आहे म्हणून कन्स्ट्रेंट केला आणि समजा मल्टिपल तुम्ही ऑन केला, इथं एक ॲड झाली आणि पुन्हा हे कन्स्ट्रेंट ऑन होते, ते ऑफ करायचं आहे, इथे एक ॲड झाली. आणि जर 3D मध्ये बघितलं तर हे आपल्याला हे असं बघायला मिळतंय. आणि आता आपल्याला हा एक स्लॅब झाला. आता इथे वर एक सेम आपण ॲड करू, तो म्हणजे कोणता, हा स्लॅब. हा स्लॅब आपण करायचा आहे कॉपी, एक बेस पॉईंट आणि इथे एक बेस पॉईंट. मल्टिपल तर काय नाही आहे आपल्याला 3D मध्ये बघ. तर हा आपल्याला हा असा स्टेअरकेस ॲड होतो. आता समजा तुम्हाला ही स्टेअरकेस काय करायची आहे, ही स्टेअरकेस आपल्याला टॉपपर्यंत न्यायची आहे. तर इथं जर बघितला तर ही अनकनेक्टेड आहे बघा. समजा इथून तुम्ही लेवल अप टू टेरेस म्हणला तर ही अप टू टेरेस जाते. तर ही अनकनेक्टेड आहे, ही अप टू टेरेस. वरचा पण हा टेरेस फ्लोअर ॲड केला आणि ही सुद्धा आता इथे बघा, ही इथं जर केलात तर लेवल 1 वर बघितलात तर आता इथे काय प्रॉब्लेम झाला आपला, ती ही खिडकी तयार झाली. ही समजा आपण डिलीट केली तर ही जी वॉल आहे तर मला इथं ओपनिंग ॲड करायचं आहे. प्रॉब्लेम काय झाला, आता हे आपल्याला जायला इथं ॲक्सेसच नाही आहे. तर ह्याच्यात जर ह्या वॉलला सिलेक्ट केलात तर इथे एक ऑप्शन आहे वॉल ओपनिंग म्हणून. हां, तर इथून ते इथं वरती माप येते बघ. हे जे आहे आपल्याला समजा हे 3 फूटच घ्यायचं आहे, एंटर. आणि हा जो ऑफसेट दिसतोय तो आपल्याला करायचा आहे 0, एंटर. आता इथे बघा टॉप ऑफसेट म्हणजे काय म्हणते ते, हे 8 फुटाची याची लिंटेल आली. आपल्याला 8 फूट नाही चालत, आपल्याला 7 फूट चालते, लागते आपल्याला ॲक्च्युली. तर ही एकच मिनटं, हां, तर ही आपल्याला ही 7 फूट करायची, 7, एंटर. हे आपलं ओपनिंग झालं. तेच आता लेवल 2 ला गेलो तर लेवल 2 ला सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे. सेम आपण ओपनिंग जे आहे वॉलचं, समजा इथून ते इथपर्यंत टाकलं आणि हे समजा 3 फूट एंटर केलं. आता हे बघा, हे इकडं आतमध्ये गेले ते. मग सरळ काय करायचं, हे या ओपनिंगला, तर ह्या ओपनिंगला इकडं शिफ्ट करायचं आणि हे इथे हे 3 फूट आलं बघा. आणि हे आहे ते हे 0 करायचं. हे आलं इथं. हे अनोटेशनची काय गरज नाही आपल्याला. पुन्हा लेवल 3 ला आलो. लेवल 3 मध्ये या वॉलला सिलेक्ट केलं आणि हे वॉल ओपनिंगला सिलेक्ट केलं
एंटर केलं. याला आपण 3 एंटर करू. आणि हा जो हा ओपनिंगवर क्लिक केलं की इथून 0 एंटर. 3D मध्ये बघू आपण. तर 3D मध्ये हे बघा हे असं दिसतं. समजा ही वॉल आपण डिलीट केली तर हे असं दिसतं. आणि या मॉडेल लाईन्स आहेत बघा मगच्या, ह्या काय डिलीट करून टाकायच्या. ही अशी स्टेअरकेस आपण ॲड करतो रेविटमध्ये. आता ही वॉल, ह्या वॉलचं आपलं राहिलं. आता ही वॉल बघा ही कंटिन्यू आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही वॉल जर 3D मध्ये बघितलात, समजा आपण ही वॉल अनकनेक्टेड आहे आणि याची हाईट आपण अप टू टेरेस नेली तर बघा हा प्रॉब्लेम ओव्हरलॅप व्हायला लागला. म्हणजे काय, कॅन्सल करू. ह्या वॉल्सवर ओव्हरलॅप व्हायला लागला. म्हणून काय करायचं, त्याला एक ऑप्शन आहे. तर इथं तुम्ही वॉलवर क्लिक केला तर इथं काही मॉडिफिकेशन्सचे ऑप्शन्स ओपन होतात. हा एक ऑप्शन आहे स्प्लिट एलिमेंट म्हणून. तर बघा इथं न्यायचं, बरोबर ते तुम्ही कर्सर न्यायला की तो बरोबर त्या जॉईंटवरच क्लिक होतं. होईना का झालंय. नाही होत नाही. मग त्याला एक सरळ दुसरा ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, हा सरळ इथून इथंपर्यंत हा ड्रॅग करायचा. जर 3D मध्ये बघितलात तर ही वॉल आतमध्ये गेली बघा. मग सरळ काय करायचं आपल्याला, इथे एक वॉलच आपण जी 6 इंच थिक आपण जी घेतलेली तीच घ्यायची. इथून ते स्पेस बार दाबतं म्हणजे ती आतमध्ये होईल ओरिएंटेशन. इथे क्लिक केली, हे ओके, हे आपल्याला इथून ते इथपर्यंतच अनजॉईन. ती मगाशी जॉईन झालेली ही ती अनजॉईन केली. आणि ह्याची जी लेवल आहे ती टेरेसपर्यंत नेली तर हे बंद झालं बघा. हे आपलं कुठपर्यंत होतं, हे फक्त लेवल 1ला होती. सॉरी लेवल 2 पर्यंत होती. ही आपण केली टेरेस लेवलपर्यंत. हे अशी दिसते. आता मी स्टेअरकेस दिसण्यासाठी काय करतो, ह्या वॉल्स मी इरेज करतो. हे अशी आपल्याला स्टेअरकेस बघायला मिळते. हे असंच आपण सगळं ॲड करत करत एक फुल मॉडेल पण बनवणार आहे. आत्ता फक्त मी ट्युटोरियलसाठी असे एक वेगवेगळे हे एलिमेंट्स तुम्हाला दाखवून घेतोय. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर सर्वांचे धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.